यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली, गती दिली आणि अनेक क्रांतिकारक दिले असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना नमन करतो। आणि ज्यांना लोकशाहीर म्हणून आपण ओळखतो ते साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्याही जयंतीच्या निमित्ताने त्यांना नमन करतो। आज या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित भारत देशाचे कणखर आणि कर्मठ असे गृहमंत्री माननीय अमित शहा ज्यांना आज हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक वेगळा आयाम दिला ते माननीय अजित डोवालजी, लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रवींद्र चव्हाणजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, उदय सामंतजी, माधुरीताई मिसाळ, लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष श्री रोहित टिळक, श्रीमती गीतालीताई टिळक, डॉक्टर प्रणितीताई टिळक, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासून देशातील अनेक नामवंत मान्यवर, विविध क्षेत्रातील लोक, देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे शास्त्रज्ञ असतील, देशाच्या विविध क्षेत्रात काम करणारे असतील, अशा अनेक महनीय लोकांना हा पुरस्कार प्राप्त झाला। आणि यावेळी हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरता समर्पित ठेवत आजही राष्ट्राच्या सुरक्षेकरता जे कार्य करतायत अशा अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला, याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे। आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं तसा हा अतिशय दुग्ध शर्करा योग आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की अजित डोवालजींनी ज्या प्रकारे पहिल्यांदा पोलीस सेवा आणि त्यानंतर आयबीच्या माध्यमातून, रॉच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य आणि विशेषतः 2014 पासून या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांना आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केल्यानंतर देशाच्या सुरक्षिततेचं जे डॉक्ट्रिन होतं हे पूर्णपणे बदलण्याचं काम त्यांनी केलं। आणि विशेषतः एक नवीन डॉक्ट्रिन प्रोएक्टिव्ह डिटेरन्स, या प्रोएक्टिव्ह डिटेरन्सच्या माध्यमातून
त्यांनी कुठल्याही परिस्थितीला कशा पद्धतीनं रिस्पॉन्ड केलं पाहिजे या संदर्भातली जी रणनीती तयार केली, जी कूटनीती तयार केली, आज निश्चितपणे आपण पाहतोय की आता भारत हा मार खाणारा देश राहिला नाही, तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे. हा महत्त्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा रोल, एक महत्त्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे. आणि त्यांचं एक अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. ते असं म्हणतात, देर इज नो सिल्वर मेडल इन नॅशनल सिक्युरिटी. देर इज नो सिल्वर मेडल इन नॅशनल सिक्युरिटी. इफ यू विन यू मेक हिस्ट्री, इफ यू लूज यू बिकम हिस्ट्री. अशा पद्धतीनं अतिशय परखडपणे आपले मत मांडणारे अजित डोवालजी आणि ज्या प्रकारे त्यांनी वेळोवेळी आपला जीव धोक्यात घालून स्ट्रॅटेजिकली या देशाकरता कार्य केलं, आज खरोखर त्यांच्यासारख्या व्यक्तीला ज्यांनी कधीही मेडलचा आणि पुरस्काराचा विचार केला नाही, अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळतोय, ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा पुरस्कार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने मिळतो आहे, हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. या देशाच्या इतिहासामध्ये आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्याला एक दिशा दिली, ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. इंग्रज त्यांना भारतीय असंतोषाचा जनक म्हणायचे, पण आपण त्यांना भारतीय राष्ट्रवादाचा जनक म्हणतो. या भारतामध्ये राष्ट्रवादाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली, आणि म्हणून ते भारतीय राष्ट्रवादाचे जनक आहेत. आणि आपल्याला माहिती आहे, अनेक वेळा आपण त्यांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य वापरतो, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य याकरता स्वराज्याचा मंत्र ठरलं, कारण 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर ज्यावेळी ते समर इंग्रजांनी ठेचून काढलं, अक्षरशः त्या ठिकाणी पूर्णपणे अत्याचार केले, आणि त्यानंतर या भारतामध्ये एक अशी देखील पिढी तयार झाली होती की ज्या पिढीला हे वाटायचं की आम्हाला स्वातंत्र्य मिळणं कठीण आहे, ज्या पिढीला असं वाटायचं की आमच्या स्वातंत्र्याचा सूर्य हा इंग्रजी राणीच्या आशीर्वादानेच उगवू शकतो, आणि राणीच्या आशीर्वादाने ज्यावेळी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये ठराव होईल त्याच वेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, अशा प्रकारची मानसिकता तयार झाली होती. त्या मानसिकतेला छेदण्याचं काम करत लोकमान्य टिळकांनी सांगितलं, स्वातंत्र्य हे कोणाच्या आशीर्वादाने नाही, कोणाच्या भिके खातर नाही, तर तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवून दाखवणारच. आणि हे सांगून या भारतामध्ये पुन्हा एकदा त्यांनी स्वातंत्र्याचं रोपण केलं, त्या विचाराचं रोपण केलं रक्तामध्ये, आणि आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्तामध्ये एक नवीन अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था त्यांनी उभी केली. आणि म्हणूनच आज अनेक क्रांतिकारी आपण बघतो की ज्या क्रांतिकारकांना खऱ्या अर्थानं जर दिशा कोणी दिली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी दिली. या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या चळवळीत कसं आणता येईल याचा विचार करताना लोकमान्य टिळकांना माहिती होतं की आपला जो समाज आहे, हा समाज खऱ्या अर्थानं अतिशय धार्मिक आध्यात्मिक असा समाज आहे. आणि म्हणून ज्यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची संकल्पना मांडली, तो धार्मिक सण नव्हता, तो सामाजिक अभिसरणाचा सण होता. कारण लोकमान्य टिळक नेहमी म्हणायचे की आमचं पारतंत्र्य हे एकाच कारणामुळे आम्हाला आलं, आम्ही जाती जातीमध्ये विभाजित झालो, आमच्यामध्ये मतभेद तयार झाले, आणि म्हणून आम्ही पारतंत्र्यात गेलो. आणि म्हणून बहुजन वर्गाला, सगळ्यांना, अभिजात वर्गाला एकत्रितपणे
या गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी एकत्रित आणलं आणि त्यातनं स्वातंत्र्य लढा हा तयार केला. छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी महोत्सव असेल की ज्यातनं आपल्या तरुणाईच्या रक्तामध्ये एक नवीन स्फुरण आणण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी आणलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाच्या नावाचा जर पुरस्कार असेल तर तशाच प्रकारचं राष्ट्रप्रेम, तशाच प्रकारचा राष्ट्रवाद, तशाच प्रकारचं समर्पण ही भावना असलेल्या व्यक्तीलाच ते देणं योग्य आहे. आणि ती भावना असलेली व्यक्ती म्हणजे अजित डोभालजी आहेत आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. आणि बालपणापासनं हीच भावना ज्यांनी जोपासली, आज भारताच्या आंतरिक सुरक्षेमध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन आणून दाखवलं ते अमितभाई शहा यांच्या हातून हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. निश्चितपणे आपल्या सर्वांना याचा आनंद आहे. मी जाता जाता टिळक स्मारक ट्रस्टला तर धन्यवाद देईन, त्यांचं तर अभिनंदन करेन, सोबतच अजित डोभालजींचंही अभिनंदन करेन. पण ईश्वराला प्रार्थना करेन की ईश्वराने अजित डोभालजींना वयाची 100 पूर्ण करतपर्यंत भारताची सेवा करण्याकरता आशीर्वाद द्यावा आणि त्यांनी अशीच सेवा करत राहावी अशी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांच्यासारखा एवढा मोठा व्यक्ती, पण सर्वात मोठा गुण जर त्यांचा कुठला असेल तर त्यांची विनम्रता आहे. त्या विनम्रतेच्या आत त्यांच्यामध्ये ज्या प्रकारची क्षमता आहे ती क्षमता कधी लक्षात येत नाही. अशा विनम्र अजितजींना खूप मनापासून शुभेच्छा देत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संसद में चर्चा बहस चल रही है और विषय है पाक व्याप्त कश्मीर, पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर.